मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो, आज भव्यदिव्य असं नरवण्याचं मैदान संपन्न झालं। या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आपला लडका बकासूर आणि बादलने मिळवलेला। तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे, उद्या एक भव्यदिव्य असं काजडचं मैदान आहे, जुनं पारंपरिक मैदान आहे कृषी मंत्री केसरीचं, आणि या मैदानात देखील बकासूर आपला पळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गोटकरांचा सर्जा चिक्या, त्याचबरोबर विराट जो मयूरशेठ धुमाळ सुसगाव यांच्या नियोजनात जो विराट पळतो ते देखील उद्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या उद्या काजडच्या मैदानाचे 3 टॉपचे पैरे आपण जुळलेले आहेत ते आपण सांगणार आहे। तर आपण प्रथमतः सांगणार आहे विराट कोणासोबत पळणार आहे। नाशिकचा आशिक विराट कोणासोबत पळणार। तर मित्रांनो, उद्या आपल्याला नाशिकचा आशिक विराट आपल्याला वडकेकरांचा बैजासोबत पळताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, तरी विराटला बैजाला उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया। त्याचबरोबर उद्या चिक्या कारोंडे स्पेस चिक्या कोणासोबत पळणार, तर कारोंडे स्पेस चिक्या कोणासोबत पळणार। तर मित्रांनो, उद्या कारोंडे स्पेस चिक्या आणि घोटकरांचा सर्जा, ज्या बैलाला छोटा वस्ताद म्हणून बोललं जातं असा घोटकरांचा सर्जा आणि कारोंडे स्पेस चिक्या उद्या आपल्याला या मैदानात पळताना पाहायला मिळेल। आता राहिला प्रश्न आपला लडका 12 मिनिट केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत असेल। तर मित्रांनो, आपला लडका बकासूरचा पैरा आपण अंदाजित सांगणार आहे तुम्हाला, तर तो पैरा नक्की कोणासोबत असेल। तर मित्रांनो, उद्या आपला लडका बकासूर काजड मैदानामध्ये माळशिरसकरांचा बब्या एका नवीन चेहऱ्यासोबत आपल्याला उद्या बकासूर पाहताना पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो बघूया या गाड्यासनी कसं स्पीड लागतंय। बकासूर असेल, घोटचा सर्जा असेल, त्याचबरोबर आपला घोटचा सर्जा असेल किंवा विराट असेल, या नंदीना कसं स्पीड लागतंय बघूया। त्याचबरोबर अजून एक पैरा मित्रांनो अंदाजित आहे, तो म्हणजे भुंगाचा पैरा। तर भुंगाचा पैरा उद्या माझ्या माहितीनुसार संतोष तोडकर यांच्या साईसोबत पळताना पाहायला मिळेल भुंगा। तर बघूया कशी जोडी पळते। धन्यवाद।